मी आहे स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जगाला दाखवणं सांगणं याच्यामध्ये फरक असतो। मी सेवा केली म्हणून गर्वाने फुगून समोरच्याला कमी लेखणं ह्याचा अर्थ होतो की त्या सेवेचा गर्व किंवा स्वामी सेवेचा माज असतो। स्वतःकडे असणार जे काय असेल ते देत चला दुसऱ्यांना। हॅलो नमस्कार, मी सोनाली। सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। श्रावणातील दुसरा सोमवार होता आणि आजची सुरुवात जी होती ना ती मी छान पद्धतीने केलेली होती, पण जास्त शेअर नाही केलं सोमवारी, कारण मला सोमवारी जास्त जमलंच नाही। मी सोमवारी फक्त तुम्हाला अभिषेक शेअर करत आहे आणि बाकीचं मंगळवारचं जे काय आहे तुमच्या कमेंट होत्या त्या कमेंटची पण उत्तरं देत आहे, कारण योग्य वेळी योग्य उत्तरं देणं योग्य समजते। कारण आता श्रावण महिना सुरू आहे, ज्यांना ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत सुरुवात त्यांच्यासाठी मी होता होईल तेवढा प्रयत्न करत असते। दुसरी गोष्ट, गेल्या सोमवारी काय काय माझ्याकडून चुका झालेल्या होत्या त्या या सोमवारी मी बऱ्यापैकी सुधारलेल्या आहेत। जेव्हा मी हे सगळं शेअर केलं त्यावेळेला मला भरपूर कमेंट आल्या, सोनाली असं नव्हे असं, तर त्या सगळ्या ज्या काही चुका होत्या या सोमवारी बऱ्यापैकी सुधारलेत। त्यातून पण आणि तुम्हाला जर काय वाटत असेल की अमुक गोष्ट ताईकडून मिस झाले तर जरूर सांगा। शिकवणं आणि शिक्षण घेणं ह्या दोन्ही गोष्टी मला आवडतात, तुमच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी शिकत आहे, त्यामुळे जरूर ते सांगावं। अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो पण मी इथं प्रज्वलित केला आहे, पण मी ना काड्याच्या पेटीनं हा लावत होते। मला एका ताईने कमेंट केली की अष्टलक्ष्मी जो दिवा आहे त्याला काड्याच्या पेटीनं लावायचं नाही, त्याला अगरबत्तीनेच लावायचं। दिव्याने दिवा लावू नये म्हणतात, तशाच पद्धतीनं तिनं सांगितलं अगरबत्तीने लाव, तेव्हापासून मी अगरबत्तीनं लावते। बाकी तुम्ही सांगितलेलं होतं अशा पद्धतीने अभिषेक कर, थंडच पाणी वापरायचं, त्या हिशोबानं मी सगळं थंड घेतलेलं आहे। गेल्या सोमवारी ज्या चुका केल्या कमेंट आल्यानंतर त्या या सोमवारी सुधारलेल्या आहेत। बाकी जे म्हणत होते ना गाठी काढायच्या बेलपत्राच्या, ते काय मला व्यवस्थित कळलं नाही। जसं तुम्ही म्हटलं पाठीमागच्या साईडनं थोडंसं मी कुरतडले, पण प्रॉपर आहे का नाही अजूनही सांगा। बेलपत्र जे आहे ते मी पालतच घालते, गेल्या सोमवारी पण मी पालतच वाहिलेलं होतं। काल मला कमेंट आलती ना की ताई पालतं वाहतात तू सरळ वाहिलेलं आहे, तर ते चुकून तुम्हाला दिसलं नसेल व्यवस्थित। असो, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण ज्या ताईंना गरज होती त्या ताईंसाठीच मी मोठा केला आहे। बाकी माझ्या रेग्युलर ताई आहेत ज्यांनी मला खूप सारं शिकवलेलं आहे, त्यांनी फक्त एन्जॉय स्किप करून केला तरी पण चालेल। आणि बाकी शेवटला मी माझे काही अनुभव शेअर केलेले आहेत, मला काय बोलायचं आहे, कुठल्या गोष्टी मला मांडायच्या होत्या त्या थोड्याशा मी मांडलेल्या आहेत। व्हिडिओ आवडला तर जरूर जाता जाता लाईक करा। माझ्याकडे जेवढं साहित्य होतं तेवढंच साहित्य मी वापरलेलं आहे, जास्त फुलं वगैरे हे ते पांढरी फुलांची खूप इच्छा होती पण मिळत नाही। तर चला, माझी देवपूजा जी आहे ती सगळी झाली, फुलं नाही आहेत काय नाही, आणि मी यातली लाईट बंद करून ठेवते, कारण मी इथं जेव्हा बसते ना तर ती डायरेक्टली लाईट अशी तोंडावर येते, थोडंसं असं डोळ्याला त्रास होतो, म्हणून म्हटलं एक पाठीमागची जेवढी लाईट आहे तेवढी चालू ठेवते। माझ्या कमेंट खूप दिवसापासून होते त्याच्याबद्दल आज सविस्तर बोलणार आहे। नवीन ताईंच्या खूप रिक्वेस्ट आहेत, आणि कसं असतं ना की एखाद्या दिवशी एखादा ब्लॉग कमी बघितला जाऊ दे, कारण बऱ्याच जणी रुटीनला ही देतात ना, रुटीन आवडतं। दुसरी गोष्ट, बऱ्याच जणींचं असं असतं की बघा हा हे सगळं मला माहिती आहे, सगळ्यांना माहित असतं ना की सेवा वगैरे असं तसं, पण नवीन ताई आहेत आणि ते जर बाबा सेवेकरी होत असतील तर त्याहून चांगलं काहीही नाही। म्हणजे एक दिवस म्हटलं रुटीनला सुट्टी देऊया आज, आणि होता होईल तेवढं मी शेअर करणार आहे। पहिला मला कमेंट होते की तुझा शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे तो जवळून दाखव, तर हे बघा हा अशा पद्धतीनं आहे। हा घेणार असेल तर तुम्ही असा घ्या, शिवलीला अमृत म्हणले की तुम्हाला मिळतं। दुसरा, माझ्याकडे नवनाथ ग्रंथ कोणता आहे विचारला जातो, हा नवनाथ ग्रंथ आहे। तिसरं म्हणजे महत्वाचं जे येऊन बसलेलं होतं, गुरुचरित्र पारायणाची माहिती खूप साऱ्या जणींनी मागितली, आणि यस मी ठरवले की आज ती देऊया। होता होईल तेवढं मी जशा पद्धतीने केलं तशा पद्धतीने सांगत आहे। तर गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्हाला जर ग्रंथ घ्यायचा झाला तर तुम्हाला सांगेन मी, हा ग्रंथ तुम्ही अवश्य घ्या। आणि दुसरा एक आहे तो पण ग्रंथ मी तुम्हाला दाखवते। तर मी सजेस्ट करेन ज्या ताई आहेत माझ्या त्यांना घ्यायच्या आधी, श्रावण महिना सुरू आहे, पारायणाचे दिवस आहेत, करतील तर हा ग्रंथ जो आहे तो मी स्वतः सांगेन घेऊ नका। आता मी काय हा घेऊ नका ह्या दुसऱ्या कामासाठी म्हणत नाही, त्याचं पण कारण देते। हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ मी पहिलं जे पारायण केलं ते या ग्रंथावर केलं। साईज बघू शकता, भरपूर मोठा हा ग्रंथ आहे, खूप म्हणजे खूप मोठा। पण जेव्हा तुम्ही बायका कोणी पारायण करणार असेल तर हा ग्रंथ घेऊ नका, त्याच्या मागचं कारण सांगते। हा घ्या, हा बघू शकता केवढा आहे।
तर येस, आता तुम्हाला हे जी माहिती देते की गुरुचरित्र पारायण जे आहे ते कसं करायचं. मी जसं सांगितलं की तो जो ग्रंथ आहे मोठा आहे, मेन ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला जर तुम्ही पठण करायला बसला तर कमीत कमी 4 तास तुमचे जातील. तुमचा स्पीड कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. स्पीड जर स्लो असेल तर 5-5.5 तास जातात. तर माझा स्पीड बऱ्यापैकी आहे, त्यामुळं माझं सकाळी समजा मी 7ला बसले तर माझं 11पर्यंत व्हायचं, व्यवस्थित व्हायचं. 11-11:30 पर्यंत व्हायचं. पण ते वाचन, त्याचं टायमिंग वगैरे, कारण त्या ग्रंथामध्ये जेवढे नियम दिलेले असतात ते नियमच तुम्हाला फॉलो करावेच लागतात. ग्रंथात नियम दिलेल्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते नियम फॉलो करू नका. पण ज्या ग्रंथामध्ये स्वतः ते नियम दिलेले आहेत तर ते नियम फॉलो करायचेच. तिथं आपलं काही नाहीये. नियम जर फॉलो होत असतील तरच करायचं, नाहीतर करायचं नाही. तर असो, तुमच्या लक्षात आलं असेल की हे 2 ग्रंथ, त्यातला तुम्हाला हा घ्यायचा आहे. हा दिंडोरी प्रणीत आहे. दिंडोरी प्रणीत आहे, हे बघू शकता इथं. गुरु माऊलींनी हा पुन्हा कसा असताना सांगते मी की तो जो आहे तो मेन ग्रंथ, त्यांना माहित आहे की बाबा हा ग्रंथ जर करायचं झालं तर आता धावपळीचं युग आहे, एवढा वेळ जाणार. सोबतच त्या मेन ग्रंथामध्ये खूप सारे असे वेद आलेले आहेत की ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीला सांगितलं की बायकांनी तो ग्रंथ करू नये. कारण हा एक प्रश्न खूप मोठा होता की बायकांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा का. मी सांगेन बिनधास्त वाचा, बिनधास्त अगदी डोळे झाकून वाचा, पण कुठला, दिंडोरीचा वाचा. बायकांनी करू नये याच्या मागे फार असं मोठं काही नाहीये, कारण बायकांना खूप सारी कामं असतात आणि तेवढं 5-5.5 तास देणं शक्य नाही. म्हणून तो नका, हा दिंडोरीचा वाचा. याच्यामध्ये नको असलेलं जे काही आहे ते सगळं काढण्यात आलेलं आहे. जसं अजून एक दाखवते तुम्हाला की आपलं स्वामींचं कसं आहे की एक ग्रंथ असा आहे की जो 2 तासापर्यंत लागतो, स्वामी चरित्र सारामृत. आणि एक ग्रंथ असा आहे की जो 1 तास ते 1.25 तासामध्ये होतो, जे मी पठण करते. पण मी पहिल्यांदा जे पठण केलं ते गुरुवार वगैरे केले ना, ते त्या ग्रंथावरती केले जिथं 2 तास लागत होते. तर तो लोकलमध्ये जसं आता गुरुचरित्र कुठं पण मिळतो मेन, तसा तो मिळतो. पण हे जे आहे हे दिंडोरी प्रणीतच आहे. तुम्हाला 11 गुरुवार करायचे असू दे, पारायण करायचं असू दे, तर हा घ्या. कारण याला जास्तीत जास्त 52 तासामध्ये हे तुमचं कव्हर होतं. त्या ग्रंथामध्ये विस्तारित प्रमाणात आहे, खूप विस्तार आहे. याच्यात कसं विस्तार काढलेला आहे आणि मेन मुद्दे घेऊन हा ग्रंथ बनवलेला आहे, म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पोथी जी आहे ती. तर आता गुरुचरित्र ज्यांना करायचं असेल त्यांना एक सांगेन, कुठलाही शनिवार, तो कोणताही शनिवार असू दे, शनिवारी तुम्हाला सुरुवात करायची आहे. पण त्याच्या आदल्या दिवशी, आता शनिवारी सुरुवात करायची ग्रंथाला कधी पण गुरुचरित्र, तर त्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारी ना तुम्हाला चपाती बनवायची आहे. म्हणजे चपाती म्हणजे कसं आपण जसं चाणक्या बनवतो बघा, ज्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून जे छोटे छोटे बनवतो ना, तसं ते चाणक्या बनवायच्या आहेत. आणि कुत्र्यांना खाऊ घालायचे आहेत, 1 गाईला घालायचे आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ते आदल्या दिवशी, म्हणजे 3 कुत्रे आणि 1 गाई असं आहे. तर तुम्हाला ते कुत्र्यांना खायला घालायचं आहे, 1 गाईला घालायचं आहे. पण एक सांगते, अनुभव असे येतात ना की एरवी खाणारी कुत्री त्या दिवशी सुद्धा खात नाहीत. पण टेन्शन घेऊ नका, त्याचं काही नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचं काम करा, आदल्या दिवशी सकाळ करा, संध्याकाळ करा. ज्या दिवशी गुरुचरित्र पारायण करणार आहे, जवळपास दत्ताचं मंदिर असेल तर तिथं जा, किंवा घरातून संकल्प घेतला तरी चालतो. पण मंदिरात गेलेलं बेस्ट की जाऊन एखादा नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल वगैरे घेऊन जा आणि तिथं सांगा की मी आजपासून तुमचे पारायण जे आहे ते सुरू करणार आहे. निर्विघ्न, कुठलाही खंड न पडू देता हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या. तुमची इच्छा राहू दे, कारण हे बघा, तुम्ही ज्या कामासाठी करताय, तुम्ही मागा न मागा ते तुमचं पूर्ण होणारच आहे. कारण आपल्या मनातलं काय असतं ते त्यांना कळतं. पण हा शब्द मात्र नक्की बोला की माझं पारायण जे आहे ते पूर्ण करून घ्या, कुठलंही खंडन न पडू देता. सॉरी, थोडा बाहेर आवाज येतोय कारण तिकडे पूजा आहे, त्यामुळं असं बोलता. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या पारायणाला म्हणजे सुरुवात करा. पूजा कशी मांडायची तर माझा जो व्हिडिओ आहे तो बघा. तरी पण मी थोडक्यात तुम्हाला सांगेन की एक पाट, त्याच्यावर वस्त्र, कलश, कुठलीही पूजा असू दे त्याला कलश हा पूजलाच जातो. कलशाशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही. आता देवघरामध्ये आहे, खाली सेपरेट पूजा मांडताय तरी पण कलश हा लागतो. शक्यतो कलश 1 येऊ 2 येऊ, पण ते करा. कलश हा मांडा. कलशामध्ये जसं की पैसा, सुपारी, अक्षदा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, खाऊची पानं, नारळ, अशा पद्धतीने कलश पूजा.
गणपती बाप्पाशिवाय कुठलंही पूर्ण नाही, त्यामुळे आधी गणपती बाप्पांना तिथं स्थान द्या. आणि गणपती बाप्पा तुम्हाला वाटेल की बाबा ही मूर्ती 7 दिवस अशीच राहणार, तर एखादी सुपारी का होईना ती तुम्ही तिथं गणपती बाप्पा म्हणून पूजा करा. त्याच्यानंतर दत्तात्रयाची मूर्ती, स्वामींची मूर्ती, हे जे आहे ते सगळं आपल्याला तिथं ठेवायचं आहे. तेवढं सगळं ठेवल्यानंतर पाठीमागे मग फोटो वगैरे. पण त्या दिवशी ना एक नारळ, जो आपला संकल्पयुक्त नारळ समजायचा, एक नारळ जो असतो ना तो नारळ तिथं ठेवायचाच आपल्या पूजेच्या कडेला. हे का ठेवायचं असतं सांगते मी, कारण तो नारळ नंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये बांधायचा. बरेच जण प्रवाहित करतात, पण मी सांगेन बांधा, तो पारायणाचा नारळ असतो अशा पद्धतीनं. आणि अखंड दिवा, 7 दिवस तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असेल तर 7 दिवस दिवा जो आहे तो एक सलग राहायला पाहिजे. त्याच्यासाठी वाती ज्या आहेत त्या खूप मोठ्या मोठ्या करा, मोठा दिवा घ्या, काजळी जी आहे ती काढता यावी, वात वरती साडावी. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कारण पहिल्यांदा कोणी जर करत असेल तर बऱ्यापैकी थोडासा अनुभव नसतो, म्हणून मी सांगत आहे. असेल झाकण असेल घ्या, अशा पद्धतीने दिवा असावा मोठा, वात मोठी असावी. आणि याला काच जर मिळाली तर सगळ्यात बेस्ट, कारण मग वारा काय पण येऊ दे तुमचा दिवा हा असा व्यवस्थित राहील अखंड 7 दिवस. आणि जरी मध्ये चुकून जरी काय विजला तरी पण टेन्शन घेऊ नका. का टेन्शन घ्यायचं नाही सांगते मी तुम्हाला, की तो दिवा आहे, शेवटी काही पण होऊ शकतं, कसं पण होऊ शकतं. मनामध्ये कुठलंच काही आणायचं नाही, तुमच्या डोक्यात फक्तच ठेवायचं की मला पारायण पूर्ण करायचं आहे. मन शुद्ध सांगते, कुठलाही विचार आणायचा नाही, अविश्वास नाही, काही नाहीये. आणि तुम्ही त्या दिवसापासून मग संकल्प घेऊन तुम्ही तुमच्या म्हणजे पारायणाला सुरुवात करू शकता. आपल्याला 7 दिवस त्या पूजेतलं काहीही हलवायचं नाही. फक्त जे काही निर्माल्य स्वरूपात जे निघतं, म्हणजे तुम्ही दाखवलेला प्रसाद असू दे किंवा तुम्ही वाहिलेली फुलं वगैरे असू दे, अगरबत्ती वगैरे काही काढायचं नाही. 7 दिवस ते सगळं एका जागेलाच राहू दे. म्हणजे अगरबत्तीची विभूती वगैरे काही सुद्धा काढू नका. रोजच्या रोज जे काही देवाला तुम्ही पाणी घेऊन बसताना ते पाणी मात्र तुम्ही रोजच्या रोज नवीन घ्या. बाकी काही सुद्धा हलवायचं नाही, ग्रंथ सुद्धा हलवायचा नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की तुम्हाला पूजा अशाच ठिकाणी मांडायची आहे जिथून तुम्हाला हलवा हलवी करावी लागणार नाही पारायण होईपर्यंत. एवढं सगळं केल्यानंतर सगळं घेऊन बसायचं आहे. आसन 2 टाकायचे, एक तुमच्यासाठी आणि एक दत्त महाराजांसाठी. जेव्हा तुम्ही घरात कधी अशा पद्धतीने पारायण करता त्यावेळेला असं म्हणलं जातं की दत्त महाराज हे फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे 2 आसन टाकायचे, एक तुमच्यासाठी तुम्ही ज्याच्यावर बसणार आहे आणि एक दत्त महाराजांसाठी आसन टाकायचं आहे. तुम्हाला ज्या दिवशी सुरुवात करायची त्या दिवशी संकल्पयुक्त केलेलं कुठलंही पारायण असू दे, सेवा असू दे, पूर्ण होतात असं म्हणलं जातं. त्यामुळे संकल्प हा घेत जावा. संकल्प कसा घ्यायचा मी कायम दाखवत आलेला आहे, किंवा युट्यूबला सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल. आता याच्यासाठी नियम काय काय आहेत. कडक ब्रह्मचर्य, तुमचा मासिक धर्म जो आहे तो आधी येऊन गेला पाहिजे. तिसरं म्हणजे तुम्हाला कुठल्याही गादीवर, बेडवर वगैरे बसायचं नाही ना झोपायचं नाही. तुम्हाला जमिनीलाच बसावं लागणार. काहीतरी तुमच्या घरामध्ये जे काय असेल, घोंगडा म्हणा, आता घोंगडी कुठे मिळायला लागलेत, किंवा रेग्युलर असेल जे काय तर ते स्वच्छ धुवून जे आहे ते तुम्ही त्याचा वापर झोपायला बसायला करू शकता. जेवढा दिवस पारायण सुरू आहे तेवढा दिवस, आता समजा तुमचा इथं पारायण मांडलेलं आहे, सगळं जे काय आहे आता होईल तेवढं जिथं तुमचं पारायण आहे तिथं झोपला तर बेस्टच आहे. म्हणजे असं म्हणतात की त्या काळामध्ये काही अनुभव येतात, अशा तशा खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो जमिनीशीच झोपा, शक्यतो जमिनीवरच झोपा. काहीतरी अंथरून बेडवर, गादी याचा कुठलाही वापर करू नका. दुसरी गोष्ट मी सांगेन, जर तुम्ही पहाटेचं पारायण करत असाल तर 3च्या पुढे कधी पण करू शकता. पण आता सकाळी सकाळी कोण खाणार आहे, पण जसं मी 7च्या पुढे करायची, कारण मला डबे वगैरे सगळं द्यायचं असायचं ना, त्यामुळे मी 7च्या पुढे करायची. तर मी काय करायची की पहाटे उठून माझं जे काय घरातलं काम, डबे वगैरे हे सगळं करून मग मी माझं 7 वाजता बसायची सकाळी. त्यावेळेला मी काही सुद्धा खात नव्हते, कारण का आपण तेवढं 11-12 वाजेपर्यंत दम धरू शकतो. त्यामुळं एखादं केळ खाल्लं न खाल्लं पण पारायणाला बसायची. तुम्ही जेवून खाऊन पिऊन शक्यतो नका करू, कारण ते ढेकरा वगैरे येतात असं म्हणलं जातं. ढेकर सुद्धा येऊ नये ते पारायण करताना. त्यामुळे होता होईल तेवढं सकाळच्या टायमिंगला करा, 12च्या आतच करा. त्याच्यानंतर पुढं जर बसला तुम्ही तर 12 ते 12:30 नाही करायचं, 12:30च्या पुढं मग तुम्ही करू शकता. ते पण 4 पर्यंत तुम्हाला कव्हर करायचंय. तेवढं सांगेन, ज्यांचं स्पीड आहे त्यांनी 12:30च्या पुढे बसा, ज्यांचं स्पीड कमी असेल त्यांनी शक्यतो सकाळी बसा, कारण 4च्या पुढे जाऊ नये म्हणतात. माझं गेलतं, पहिल्या दिवशी गेलतं, मी सांगते, मला 4:30 वाजलेल्या होत्या. माझा जो अनुभव आहे तेच सांगते. म्हणून 12-12:30च्या पुढे बसू नका, कारण पहिला दिवस होता आणि पहिल्यांदा करत होते.
ते कोणाला माहिती आहे की बाबा असं नव्हे असं, हे एवढं ते तेवढं, हे काही सुद्धा एवढं माहित नव्हतं. किती वेळ लागेल ते पण माहित नव्हतं. त्यामुळे मी आपलं बसले, 12:30 वाजल्यापासून पूजा मांडायला सुरुवात केली. 1 पर्यंत माझी पूजा झाली. 2, 3, 4 3 तासात काही उरकत नाहीये. त्यामुळे मला 4:30, ते पण मी पहिलं काय काय झालं, 1 तास कशात गेला काय मी सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही शक्यतो सकाळी 12च्या आतच करा. पहाटेचं केलं तर बेस्टच आहे. मधनं जागा सोडायची नाही. तुम्ही जर हेल्दी असाल, लहान बाळ नसेल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर एकदा पटनाला बसल्यानंतर ती जागा अजिबात सोडू नका. पण जर तुम्हाला हेल्थ इश्यू असेल, सारखं बाथरूमला जायचं असेल, हेल्थ इश्यू म्हणजे जसं आता बऱ्याच जणांना शरीर तेवढं दम धरत नाहीये, किंवा लहान मुलं वगैरे घरात असतील, तर मात्र तुम्ही तिथं क्षमा मागू शकता आणि मग थोडंफार उठू शकता. पण मी सांगेन की घरामध्ये कोणीतरी असायला हवं जे लहान बाळ बघणारं, किंवा जे काय असेल ते सगळं बाकीच्या गोष्टी हँडल करणारा असेल तर शक्यतो बेस्ट होईल. कारण कसं असं नाही की काही नियम असतात, त्या नियमाला धरून केलं तर ओके आहे. त्यामुळं असं पुन्हा पण आपल्या मनात हे वाटायला नको. बाकी कुणीही येऊ दे, काही असू दे, मध्ये बोलायचं नाही. घेतानाच एक तांब्या भरून घ्यायचा, जेणेकरून आधीमध्ये पाणी पिऊ शकता, कारण घशाला कोरड पडते. कारण मी जे केलेलं होतं ना ते मेन असल्यामुळे थोडंसं ते मला हे झालेलं होतं. पण मी जसं म्हटलं ना की काही करा, पूर्ण करून घेणं त्यांच्या हातात आहे. तुमच्या हातात फक्त सुरुवात करणं आहे आणि त्या गोष्टीच्या मागं लागणं आहे. बाकी जे काय करायचं आहे ते करून घेतात. माझे अनुभव पण शेअर केलेले आहेत. आणि नियम फक्त आहेत, नियम मी स्वतः सांगेन ते फॉलो करा. आणि हे फॉलो करा का सांगते, कारण ऑलरेडी ग्रंथामध्ये दिलेले आहेत, तेवढेच नियम फॉलो करा. खाऊ शकता काय तर दूध चपाती मी संध्याकाळच्या टायमिंगला खात होती. आणि दिवसभर काय करायचे तर दिवसभर मी टोटली फळांवरती होते. फळ आणि दूध. फळ म्हणजे कसं की आपल्याला जेवढं जे आवडतात आपल्याला ती फळं तुम्ही घेऊ शकता. पण मी दिवसभर कुठली खिचडी खाल्लेली नाही ना, काही नाही. कारण त्याच्यात असं म्हटलं जातं की डाळ खायची नाही, शेंगदाणे खायचं नाही, जोडलेलं जे धान्य असतं जसं 2 भागामध्ये होतं ना तसं. हे सगळं का केलेलं आहे सांगू. कारण कसं होतं ना की काही असे पदार्थ असतात जे खाल्ल्यानंतर पोट गॅस पकडणं, आपल्याला बाथरूमचा प्रॉब्लेम होणं, या सगळ्या गोष्टींमुळं शक्यतो खाण्यावर नियंत्रण दिलेलं आहे. बाकी काय खाणं म्हणजे काय पाप आहे किंवा त्या नियमांच्या विरुद्ध आहे असं नाही. पण ते ढेकरा येणं म्हणा किंवा पोटभट्टी बिघडणं म्हणा, ह्या गोष्टी होतात डाळीचे पदार्थ वगैरे खाल्ल्यानंतर. म्हणून शक्यतो 7 दिवस भरपूर प्रमाणात फळं खा. मी जास्तीत जास्त केळी, ऍपल वगैरे अशा गोष्टी खाल्लेल्या आहेत. तशा गोष्टी तुम्ही दिवसभर भरपूर खा, भरपूर प्रमाणात. आपल्या जेवणापेक्षा मी तर म्हणून फळं बेस्ट आहेत. आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना फक्त आणि फक्त दूध आणि चपाती. 7 दिवस मी तेच खाल्लेलं होतं. कारण मग कुठेतरी अशी भाजी वगैरे असते ना की पालेभाजी वगैरे, तर तशी पालेभाजी. पण उद्या त्याचा ढेकरा स्वरूपात प्रॉब्लेम नको या हिशोबानं. कारण हे बघा, पूर्ण आयुष्य आहे सगळ्या गोष्टी आपल्या मनमर्जीने वागायला. फक्त 7च दिवस आहे जे देवाच्या हिशोबाने वागायचे. असं नाहीये की बाबा तुम्ही पूर्ण आयुष्यभर सगळं त्यांच्या हिशोबाने करणार आहे, एवढे नियम पाळणार आहे. फक्त 7च दिवसाचा प्रश्न आहे. मग 7 दिवसामध्ये जे ठराविक नियम आहे ते माणूस फॉलो करूच शकतो. गोष्ट आहे तुमची मुलं. लहान मुलं असतील तर सांगते मी, पहिली गोष्ट आहे मुलं. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून काही करायचं नाहीये. कारण तुम्हाला पाठवलेलं आहे त्यांच्या ह्याच्यासाठी. एक आई जी असते ना तीच सगळं बघते. थोडी मोठी होऊ द्या, नंतर करा. जर तुमच्या घरात कोणी बघतो म्हणत असेल तुमचं 7 दिवसामध्ये होईपर्यंत मुलांना, तर मग बिनधास्त करा. बाकी जे आजारी आहेत किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत वगैरे, त्यांना मी सांगेन की तुम्हाला तुमच्या कपॅसिटीनुसार तुम्हाला बसणं होतं का, तुमचं शरीर बघा, तुमच्या सगळ्या गोष्टी करून बघा. मी आज हे दिले माहिती कोणी करा म्हणून दिलेलं नाहीये. आला शिरू, कुणी करा म्हणून मी दिलेला नाहीये. मला कमेंट आल्या कसं करायचं आहे, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय की कशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता, ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी. बाकी कायम मी सांगत आलेले आहे की तुम्हाला माहित असतं ही गोष्ट तुम्ही करू शकता का न करू शकता, त्यावर तुम्ही ठरवायचं असतं हे करू शकतो का न करू शकतो. आता तो ग्रंथ मोठा होता, त्यातला हा निम्मा ग्रंथ आहे. तो ग्रंथ जो होता ना तो निम्मा, त्यातला निम्मा मी तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे हे गुरुचरित्र कोणालाही अवघड जाणार नाही. बघू शकता साईज या ग्रंथाची बघा, आणि इथे बघा निम्मा आहे ते. त्यामुळे ह्या ग्रंथाला जवळजवळ समजा 4-4.5 तास लागत असतील तर हे 2 ते 2.5 तासामध्ये व्हायला पाहिजे. हे अजून मी वाचलेलं नाही, मला लावायचं आहे. आता ह्याचा कधी येतोय माहित नाही, कारण माझ्याकडे हे होतं त्याच्यानंतर मी हे आणलं.
पण मला लावताच झालेलं नाहीये. बघूया आता कधी असेल महाराजांची इच्छा, एक 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 जसं होईल तसं करते. तर तुम्हाला कळलं असेल पारायणाचे हे नियम आहे. 7 दिवसामध्ये वाणीवर नियंत्रण, किती पण राग असू दे, काही असू दे, मुखातून वेडेवाकडं नाही, कुठली चिडचिड नाही, आदळआपट नाही, खूप साऱ्या गोष्टीवर कंट्रोल ठेवूनच करायचं. आणि आता इकडं आपण सगळं करतोय आणि इकडं, आणि मी म्हणते 7 दिवस पारायण आहे तेव्हाच नाही तर इतर एनी टाइम कधी असू दे, तुमच्या आचार विचार वागणं कर्म ह्या सगळ्या गोष्टी मर्यादेतच असाव्या. मी जसं म्हणलं ना, लिमिटेशन असतं प्रत्येक गोष्टीला, तसं लिमिटेशनच असावं जीवन जगताना. आणि आता खूप साऱ्या गोष्टी हातून घडतात वाईट वाईट, आणि इकडं तुम्ही जर पारायण वगैरे करताय, खूप साऱ्या गोष्टी करताय, तर मी काय म्हणणार नाही असं कोणाला फळ मिळेल न मिळेल. महाराजांनी सगळ्यांना फळ देवो, त्याचं जे काही त्यांच्या चरणी अर्पण केलेला तुमचा वेळ असो, सेवा असो, त्याचं मिळो. पण त्या गोष्टींमुळे कुठेतरी त्याचा प्रभाव कमी मिळतो आपल्या आयुष्यामध्ये. आपण एकीकडे खूप साऱ्या गोष्टी करतो, पण एकीकडे आपलं खूप सारं आपण बिघडवतो, तेव्हा ती केलेल्या सेवेतलं आपल्याला बऱ्यापैकी मिळत नाही. आपलं पाप जे आहे त्या आपण जे केलेलं वाईट कर्म असतं त्यालाच ते भरून काढण्यासाठी तिथं जातं. त्यामुळे 7 दिवसामध्ये खूप साऱ्या गोष्टीत नियंत्रण ठेवा. राग असू दे, तुमचं जे काय असू दे, भांडणं वगैरे कुठलीही गोष्ट करू नका. एकदम शांत राहा, शांत चित्ताने करा. 7 दिवसामध्ये थोडंसं कामाकडे दुर्लक्ष झालं तरी होऊ द्या. माझं खूप झालं, मी सगळं नंतर केलं. थांब शेरू आले, शेरूला खाऊ पाहिजे आलंय. कधीही तुम्ही केव्हाही करू शकता गुरुचरित्र, कोणीही करू शकतं. प्रेग्नेंट असणारे बऱ्याच ताई म्हणतील, ताई आम्ही गुरुचरित्र करू शकतो का? माझा एक खरा सल्ला देते, बघा पटला तर बघा, नाही तर नाही म्हणून पण सांगा. सध्या तुम्हाला तुमची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्या ह्याच्यामध्ये तेवढा वेळ बसणं, तिथून तुमची घरातली कामं करणं, कारण लेडीज कितीही असू दे तिला कामं चुकत नाहीयेत. मग ते कुठेतरी तुमच्यावर प्रेशर येणं, ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा तुमचं जी काही प्रेग्नेन्सी आहे ती तुम्ही एन्जॉय करा, त्याचा आनंद घ्या. तुमच्याकडून होता होईल तेवढं तुम्ही स्वतःची काळजी घ्या. त्या काळामध्ये 3 महिन्यापर्यंत ठीक आहे, पण तिथनं पुढे थोडंसं आपल्याला चांगली काळजी घ्यावी लागते ना. तर त्यामुळे मी सांगेन की तुमचं सगळं डिलिव्हरी वगैरे झाल्यानंतर तुम्ही पारायण वगैरे या सगळ्या गोष्टी करा, बाळाची सगळ्यांची काळजी घेऊन. कारण तो प्रश्न खूप येतो. माझा स्वतःचा पर्सनली जर म्हणायला गेलं तर मी स्वतः सांगेन तुम्हाला की कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करून कुठली गोष्ट करू नका. माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी ना नवनाथ पारायण, आपला आरू एकदम छोटा होता, माझ्या मते आरू आपला 6 महिन्याचा असेल, त्यावेळेला मी नवनाथ पारायण केलेलं होतं. तो पण दिंडोरीतला नाहीये, मेनच आहे नवनाथ पारायण. पण मला प्रचंड प्रॉब्लेम येत होते. ते लहान होतं, एकटंच बघायचं, दादा आहेपर्यंत व्हायचं नाही, खूप साऱ्या गोष्टी असायच्या. मी ते अनुभवलेलं आहे. त्यामुळे सांगेन प्रेग्नेन्सी छान एन्जॉय करा निवांतपैकी. कारण बाकीचं ज्यांच्याकडे वेळ आहे, जे करू शकता, तर त्यांना एक सांगेन, डोळे झाकून तुम्ही गुरुचरित्र पारायण जे आहे ते करू शकता. या ह्याच्यामध्ये कधी झोप आली, कधी आळस आला, कधी जांभळे आली, तुम्ही ज्यावेळेला पठण करता त्यावेळेला कधीही काही प्रॉब्लेम आला तर एक सांगते की तिथं असं म्हणजे हे होऊ नका, नाराज होऊ नका ना, तिथून मधी वाचन थांबवू नका. पहिल्या दिवशी जेवढं अध्यायाचं टार्गेट आहे ते पूर्णच करावं लागतं. जेवढं दिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये आहेत तेवढे. मग पहिल्या दिवशी 6, 7 असे काय असतील, 9 अध्याय असतात, तर ते तुम्हाला करावेच लागतात. असं नाही की बाबा ती मधनच मी सोडले आणि उद्या करूया, नाही. समजा 9 अध्याय असतील आजच्या दिवशी, तर ते 9च घ्यावे लागणार. दुसऱ्या दिवशी किती असतील, 6, 7, 8 जेवढं आहे ते तेवढेच घ्यावे लागतील. आणि आता तुम्ही म्हणसाल की आज 9 आहेत, मला एवढं होणार नाही, आज 4च करतो, उद्या 9 करतो. कारण काय होतं की मग ते राहत गेले की मग शेवटला तुम्हाला लोड येतं. आणि शक्यतो त्या दिवसाचं ते टार्गेट पूर्ण करत जायचं. म्हणजे कसं प्रॉपर त्या नियमात राहून ते अध्याय पूर्ण आपले होत राहतात. मला वाटतं की मी सगळी माहिती दिलेली असावी. यातून पण जर काही असतील तुमच्या प्रश्न, कमेंट वगैरे काही, तर ते सगळं करा. मी होता होईल तेवढं देईन. नवीन ताईंसाठी हे बनवलेलं आहे. 108 दिवसाचं तू पारायण केलं, कसं केलं, तर त्याला कुठंही काही नियम नाही, ना कुठली मांडणी आहे, ना कुठलं काही नाहीये. तुम्हाला 108 दिवसात सुरुवात करायची आहे ना, पहिल्या दिवशी जा स्वामींच्या मंदिरात, खडीसाखर, नारळ, अगरबत्ती वगैरे सगळं घेऊन जा, फुलं वगैरे, आणि तिथं सांगा, संकल्प घ्या मी करणार आहे. जवळ मंदिर नसेल तर तुम्ही घरात संकल्प घेऊ शकता. 108 दिवसाचं पारायण म्हणजे 108 दिवस एकही दिवस खंड न पडू देता केलेली सेवा, त्याला पारायण म्हणतं. पारायण काळात एकही दिवस चुकूनही वाचन थांबवायचं नाही. पारायण म्हणजे काय असतं तर
एक दिवस सुद्धा न थांबता केलेलं असतं त्याला पारायण म्हणतात. बऱ्याच जणांचं कसं म्हणणं असतं, ताई आता माझे 4 पारायण झालेत आणि मी 11 दिवसाचं पकडले आणि मला उद्या गावी जायचंय. जा तुम्ही गावी, पण तुम्हाला येऊन ते संध्याकाळी कव्हरच करायचंय. पारायण म्हणजे खंडन न पडू देता केलेली सेवा, त्याला पारायण म्हणतात. 108 दिवस मी पारायण केलं तर माझे 4-4.5 महिने चालू होते ना, तर 4-4.5 महिन्यात ना फक्त आपले मासिक धर्माचेच एक 5 दिवस जातात, त्याला म्हणजे पर्यायचं नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त एकही दिवस विनाकारण खंड पडू द्यायचा नाही. फक्त ते 5च गेले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला ते वाचून जावं तर लागणार किंवा संध्याकाळी येऊन 12च्या आत ते वाचावं तरी लागणार. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. परान्न मी पहिला पाळलं 2 महिने. मला इमर्जन्सी आजी आजारी होती, त्यावेळेला मला जावं लागलं, तर मी थांबले, थोडा थांबले आणि ज्यावेळेला आपला मासिक धर्म असतो त्या ह्याच्यामध्ये मी गेले, कारण ते पण होते म्हणलं, हे पण होते, पारायणामध्ये खंड पडत नाही. त्यावेळेला मला परान्न घ्यावं लागलं. त्यामुळे परान्नाचा नियम पाळा न पाळा, गुरुचरित्राला मात्र परान्नाचा नियम पाळावा लागतो. बाहेरचं काहीही खाऊन चालत नाही गुरुचरित्र पारायणाला. सोबत गुरुचरित्र पारायण म्हणजे हे 2 नियम राहिले. असं म्हणतात की वेशीच्या बाहेर जाऊ नये गुरुचरित्र पारायणामध्ये, म्हणजे आपलं गाव आहे, गावाची वेश ओलडू नये असं म्हणतात. बाकी ते ज्याला शक्य आहे ते करतील न करतील. आम्हाला तर काय प्रश्न नव्हता बाहेर जाण्याचा, त्यामुळे मी गेलेले नव्हते. पण जे जॉबला वगैरे आहे तर त्यांना जावंच लागणार आहे, त्यांना पर्याय नाही आहे, त्यामुळे ते जाऊ शकतात. बाकी बाहेरचं कुणाचंही खायचं नाही असं म्हटलं जातं. आणि तसं तरी आपण गुरुचरित्र पारायणामध्ये कोण खाते, फळं वगैरे शक्यतो खाऊन वगैरे करा, जेणेकरून तुम्हाला अपचनाचा वगैरे ढेकराचा प्रॉब्लेम येऊ नये. पण स्वामीचरित्र पारायणामध्ये असं कुठलाही नियम नाही. अगदी आरामात तुम्ही स्वामीचरित्र पारायण जे आहे ते बिनधास्त करू शकता. कुठली पूजा मांडायची नाही, काही नाहीये. रोज सकाळ किंवा संध्याकाळ एक टायमिंग फिक्स करा. मला सकाळी होतच नव्हतं, खरं सांगते. माझ्याकडनं फक्त सकाळी देवपूजा होते, मांडणी होते. माझ्याकडनं वाचन वगैरे सकाळी होतच नाही. माझ्याकडनं सगळं जे काय असेल ते दिवसभर मी माझ्या जबाबदाऱ्या, काम सगळं बघून मी संध्याकाळच्या टायमिंगला स्वामींचं गुरुवार असू दे किंवा पारायण असू दे, हे सगळं मी संध्याकाळी बसायची. संध्याकाळी ना 5:30-6च्या पुढं तिथून माझी सेवा सुरू व्हायची. तुम्ही तसंच करू शकता. आणि ज्यांच्याकडे संध्याकाळी वेळ नाही त्यांना सांगेन पहाटेच उठून करा. सकाळी वेळ मिळाला तर 12च्या आत करा. तुम्ही रेग्युलर जेव्हा करता, आता 108 दिवस जेव्हा तुम्ही ते पारायण करता, तुमचं पूर्ण तोंडपाठ होतं. 108 पारायणाचा नियम हाच आहे, बाकी याला कुठलेही नियम नाहीत आणि कुठले नियम लादून पण घेऊ नका. स्वामींची सेवा फार सोपी आहे. मग तुम्ही म्हणसाल बाकीची सेवा अशी का अवघड, कारण ते वेदातले गुरुचरित्र जो आहे तो वेद येतो, वेदातला ग्रंथ आहे, त्यामुळे त्याचं तेवढं महत्व आहे, म्हणून त्याला तेवढे नियम आहेत. हे जे आहे स्वामींचं, हे वेद वगैरे नाही आहेत की बाबा खूप असं हे आहे, त्यामुळे याला कुठलेही नियम नाहीत. आणि महाराजांनी पहिला सांगितलेलं आहे की जास्त नियम पाळून तुम्ही करण्यापेक्षा तुम्ही मनापासून जे आहे ते करा. सगळीच गोष्ट मनापासून आहे. असं व्हिडिओ खूप मोठा झाला. मला होता होईल तेवढं मला वाटतं की मी नवीन ताईंच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतील. यातून पण जर काय राहिलं तर मला कमेंट करा. एक गोष्ट बोलायची होती, जाता जाता ती बोलेन, की काही जणी म्हणतात की आपण केलेली सेवा जी आहे ती जगाला सांगू नये, दाखवू नये. तर ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार बरोबर आहे. जगाला दाखवणं, सांगणं याच्यामध्ये फरक असतो. मी सेवा केली म्हणून गर्वाने फुगून समोरच्याला कमी लेखणं, ह्याचा अर्थ होतो की त्या सेवेचा गर्व किंवा स्वामी सेवेचा माज असणं. पण तुम्ही जर एखादी सेवा करताय आणि तुम्ही ते इतरांना सांगताय, जर कोणी नवीन आहे आणि तो जर स्वामी सेवेत येत असेल किंवा कुठल्याही सेवेत तुमचं बघून जर येत असेल, तर त्याच्याहून मोठं काहीच नाही. स्वतःची सेवा कधीही लपवून ठेवायची नाही, कधी ठेवायची नाही. ज्यावेळेला तुमच्या इथं मनामध्ये त्या सेवेबद्दल ना तुम्ही असलेल्या गुरु मार्गातला तुम्हाला कुठेही माज नाही, घमंड नाही, गर्व नाही, त्या व्यक्तीनं आरामात तुम्ही जी सेवा करताना ती बिनधास्त शेअर करा. तुमचं बघून आता मी वैभवलक्ष्मी व्रत करते, मला कुठं गर्व आहे, घमंड आहे, माज आहे म्हणून मी शेअर करत नाही. त्या गोष्टी करून माझ्या आयुष्यामध्ये बरेचसे बदल झाले. माझ्या आयुष्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी शिकले. माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह बदल झाला. तसाच इतरांच्या आयुष्यात होऊ दे म्हणून मी ती शेअर करते. का तर जर मी करत असेल हे आणि मला जर याचं बेनिफिट जे काय असेल भक्ती मार्गातलं जर चांगलं मिळत असेल तर समोरच्यालाही मिळू दे, या दृष्टिकोनातून ते तुम्हाला शेअर केलं जातं. आणि ते बिनधास्त ज्यांची इच्छा आहे जेव्हा ती करतात ना, तर ती त्या सेवेमध्ये येतात. आणि सेवेमध्ये जर एक माणूस जरी तुम्ही जोडला तर त्याचं 10 पटीनं पुण्य तुम्हाला आहे. कारण का सांगते मी,
की जेव्हा तुम्ही सेवेमध्ये येता, जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये येता, तेव्हा तुमचं आचार विचार वागणं बोलणं खूप बऱ्यापैकी बदल होतो. त्यामुळे मला एवढंच वाटतं की मी कुठलीही सेवा करू दे, कुठलीही सेवा अगदी छोटी असू दे, मोठी असू दे, पारायण असू दे, काही असू दे, ती मी अगदी या गोष्टीसाठी शेअर करत असते की ते बघून इतर जण करतील किंवा ज्यांना माहीत नाही त्यांना ते माहीत होईल आणि ज्यांना नवीन सेवेकरी व्हायचं आहे ते सेवेकरी होतील. जे जुने सेवेकरी आहेत त्यांना पण थोडंफार कळेल आणि मी शेअर केल्यानंतर माझं काय काय चुकतंय हे मला पण कळतं. म्हणजे मी जेव्हा शेअर करते तेव्हा माझ्याकडून होणाऱ्या काही चुका जरी असतील तरी मला त्या समोरच्या ताई सांगतात, सोनाली इथं हे गोष्ट चुकलेली आहे, इथं हे असं करायला पाहिजे. एवढा सगळा फायदा आहे. पण मी कुठलीही सेवा करू दे, आज ते साक्षीला आहेत की याचा कुठेही घमंड नाही, गर्व नाही, ना माज नाही. त्यामुळे मी माझी जी काही सेवा असेल काहीही करू दे, मी अगदी ते दाखवत जाणार, शेअर करत जाणार. त्यातून नवीन येणारी जर आली तर चांगलीच गोष्ट आहे, नवीन सेवेकरी झाले चांगलीच गोष्ट आहे. आज एखादी गोष्ट बघून जर पारायण कोण करत असेल तर त्याचं फळ जे आहे ते त्या व्यक्तीला मिळणार आहे. त्यामुळे अवश्य आपल्याकडे असणारं ज्ञान छोटा असू दे मोठा असू दे इतरांना कायम शेअर करा. असणारं जे काय असेल ते देत चला दुसऱ्यांना. जे म्हणतात ना की आपण काय करतो ते दुसऱ्याला दाखवायचं नाही, ते स्वतःपुरतं ठेवतात ना त्याला कधीही स्वामी मान्य करत नाहीत. मी स्वतः सांगते, दातामध्ये व्हा, देणाऱ्यामध्ये व्हा. देणाऱ्यामध्ये जेव्हा तुम्ही होता, जेव्हा तुम्ही तुमच्याकडचं जे काय असेल ते तुम्ही जेव्हा शेअर करता ना त्याने 10 जणांना फायदा होतो, 10 जणांच्या आयुष्यामध्ये बदल होतो. तर मी म्हणेन की स्वामी तिथं नाराज होणार नाहीत, अजिबात होणार नाहीयेत की बाबा तू हे केलं ते केलं, मग तू सेवेचा ढोंग केलं किंवा सेवेचा गाजावाजा केला. तर सेवेचा गाजावाजा जो आहे म्हणजे त्यामध्ये आहे की मी आहे स्वामी भक्त, मिरवू नये लोकात. तर मिरवणं म्हणजे काय आहे तर त्याचा गर्व करून मिरवणं त्याला मान्यता नाहीये. पण जर इतरांनी ती सेवा करावी किंवा इतरांना ती माहिती व्हावी किंवा स्वतःमध्ये जर काही चुकत असेल तर जे करतात त्यांनी सांगावं, त्याच्यासाठी शेअर केलेली सेवा तो गर्व नाही. आणि असो मी माझ्या आयुष्यातलं मी जसं तुम्हाला म्हणले की मी जेव्हा काय करणार असेल मी तुम्हाला सांगते आधी हे करणार आहे, हे करत राहा. मला खूप कमेंट आहेत की ताई आम्हाला जास्त माहित नव्हतं पण तुझ्यामुळे आम्ही सेवेत आलो. तर मी कोणीही नसते, मीपणा कुठलाही नाही, कारण त्यांची इच्छा होती म्हणून तुम्ही आला, म्हणून तुम्ही सेवेमध्ये आलेला आहे. त्यांच्या इच्छेशिवाय कुणीही सेवेमध्ये येत नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे, लक्षात ठेवा. कुणीही सेवेमध्ये येत नाही त्यांची मर्जी असल्याशिवाय. तर असो मी व्हिडिओचा एंड करते आणि काय असतील तर कमेंट करा. अजून कुठल्या पारायणाची माहिती असेल तर जेवढे जेवढे मी केलेले आहेत त्यातले उरलेले मी सांगेन. मी व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.